नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक। नाव सांगा। पीक विमा आमच्या हक्काचा, 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 पीक विमा आमच्या हक्काचा। पुढचं आंदोलन आमरण उपोषण करण्यात येणार आहे। तीव्र आंदोलन करण्यात येईल। उपोषण आमरण उपोषण तीव्र आंदोलन करण्यात काही नाही आम्ही पंचायत समितीला निवडून आलेलो आहे, तरी हे प्रयत्न चालूच राहणार आहे। काम केलं आणखी चालूच राहणार आहे मरेपर्यंत, अखेरच्या स्वाक्षापर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लढणार आहे। आणि रत्नाकर कुठे लवकरात लवकर मुख्यमंत्र्याकडे निवेदन करावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी मान्य करावे। एवढा कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि शेतकरी त्रस्त आहे आणि आत्महत्येचे केलेले पण आहेत आणि आणखी तयारीत आहेत। त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर विमा टाकावे, भरावे। काय वाटते त्याने काहीच सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला हे निवेदन द्यावं लागलं आणि बसावं लागलं। आणि याच्यानंतर बी आमचं वारंवार चालूच राहणार आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर तात्काळात हे मान्य करावे त्यांनी विमा। 8 ते 10 दिवसापूर्वी आंदोलन केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की जिथं जिथं कुठं मिळाला नाही तिथं काय करता येईल आणि शक्य देण्याचाच प्रयत्न करू। जे काही टेक्निकल मुद्दे, जे काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर करून शेतकऱ्याला पीक विमा देण्यासाठी शिवसेना हे आंदोलन मोठं केल्याशिवाय मोठं करणार आहे। आणि जोपर्यंत हे आंदोलन यश येणार नाही किंवा शेतकऱ्याला पैसे भेटणार नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्त बसणार। आपला पाठिंबा आहे? 100% पाठिंबा। शिवसेना वारंवार शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करत असते, कुठेतरी प्रशासन सत्ताधारी पक्ष कायद्याचे टोपण दाखवण्याचा प्रयत्न करते। हे पहा, सत्ताधाऱ्याचं काम आहे, पण सत्ताधारी सत्ता येते, सत्ता जाते, पण इतके जुलमी सरकार कधी मी आजपर्यंत पाहिलं ना। मी 25 वर्ष झालं राजकारणात आहे। सरकारचं काम आहे सगळं खोटं बोल, पण रेटून बोल। काय असो, जनतेला येणाऱ्या काळात आपला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही। कसं असते मतदाराला शेवटी किंवा शेतकऱ्याला आज वेळ निघून गेलेली आहे, पण लोकसुद्धा वेळेची वाट पाहत आहेत। बरं सरकार येत असते, सरकार जात असते, पण लोकांनी वेळ वाट बघून आहेत लोक, कधी ती वेळ येईल आणि कधी याचा बदलाव करायचा आहे त्यासाठी। आमच्या मातोश्री शांताबाई राणी सावरगाव महसूल मंडळाला पीक विमा मिळावा म्हणून उपोषणाला बसलेले आहे। परभणी जिल्ह्यात 52 महसूल मंडळ आहेत। खरीप 2025चा 52 पैकी 17 महसूल मंडळाला पीक विमा मिळालेला नाही। राहिलेल्या महसूल मंडळाला 6,500 पासून 24,000 प्रति हेक्टरपर्यंत विमा मिळालेला आहे। 17 महसूल मंडळ जे वगळलेले आहेत त्याचं कारण पाहत असताना तिथं पीक कापणी प्रयोगात काही प्रमाणात उत्पादन जास्त केलेलं आहे आणि जे 50% वेटेज सॅटेलाईटच्या उत्पादनाला आहे ते सॅटेलाईटचं उत्पन्न साधारणतः 52 महसूल मंडळात 11 क्विंटल ते 12 क्विंटल प्रति हेक्टर दिलेलं आहे। ते आम्हाला जनतेची दिशाभूल आहे। जनतेला बोलायचे एक आणि आंध्रा सगळे नेते एक आहेत। आता विधान परिषद निवडणूक लागली, सगळे एकमेकाच्या पायात पाय हातात हात घालून एकमेकाच्या निवडणुका लढणार आहेत। त्यांना त्यांचं सत्ता पाहिजेत। सामान्य माणूस आमचा भोळा बाबडा आहे, शेतकरी तर एकदम साधा सुद्धा आहे। शेतकऱ्याला काही देणं घेणं नाही गोष्टीचं। ते सत्तेच्या मलिदा खायला ते सगळे एकत्र आहेत, सगळे पक्ष एक आहेत, शेतकरी मोकळा आहे। आणि म्हणून रिपब्लिकन सेना या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध करते आणि यांना जाब विचारते की तुम्ही धोंडे जेवण करा, तुम्ही काय करा। इकडं आमच्या डेप्युटी कलेक्टर इथला जे डापकर आहे त्याला तर वेळच नाही बघायला त्याच्याकडे, त्या तर रेतीमध्ये त्याच्या त्या हप्त्यामध्ये गुंग आहे, त्याला वेळ नाही बघायलाही। आणि म्हणून आम्ही आमच्या रिपब्लिकन स्टाईलनं त्यांना उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। म्हणून लोकशाहीच्या मार्गाने लढा उभा राहिलेला आहे। या लढ्याला आम्ही एक दिवशी का करत आहेत? आम्ही 18 मे महिन्यामध्ये आम्ही 18 तारखेला निवेदन दिलेलं होतं। आज एक
दिवसाचा आणि आम्हाला 1 दिवसाचं उपोषण करत आहे. नेमके म्हणजे आम्हाला शासनानं दुष्काळ जाहीर झाला म्हणून केलेला आहे. 2025 मध्ये खूप मोठा प्रमाणात पाऊस भरलेला होता, म्हणून शेतकऱ्यांना आतापर्यंत शासनानं विमा भरलेला होता, पण आता शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे भरून आमचं राणी सारगाव मंडळ आणि गुंजेगाव सज्जा हे वगळल्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांना सगळीकडे आला, कारण का आमचं एक बनवट सर्कल आहे. तिथं वरवटी, बोती, गुंजेगाव आणि राणी सारगाव आणि एक जोगलगाव आहे. जोगलगाव धीमा येतं आणि वरवटी, बोती, राणी सारगावात येत नाही. एकच झुरा आहे, इथे येत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही शासनाला कळलं, प्रशासनाला कळलं, तर प्रशासनाला कसल्याच प्रकारचं उत्तर दिलं नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या भगिनी शांताबाई देवराव माने, माजी सभापती आणि आजच्या पंचायत समिती सदस्य, आम्ही शेतकऱ्यांना निर्णय घेतला आपण काय करायचं, आपल्याला कोणी वाली आहे का नाही म्हणून. आम्ही त्या अक्काकडे गेल्याच्या नंतर अक्कानं सांगितलं, शांताबाई देवराव माने सांगितलं मीच ह्या उपोषणाला बसते म्हणून. आज त्याचं मी अभिनंदन करतो. त्या स्वतः या ठिकाणी उपोषणाला बसल्यात. आम्ही म्हणतो तुमचा पाठिंबा द्या, पण त्याच या ठिकाणी आले आमचे मित्र आताच यशवंत भैया भालेराव, ज्याने बाबासाहेबांनी जे संविधान घडलं त्याच्या चळवळीतले आमचे भैया भाले साहेब, ते म्हणजे मी आलो. अशा हजारो